आज राजूरवरून मी सांगलीच्या कार्यक्रमाला जात असताना निळवंड्याच्या दरम्यान गेलो तर तिथं मला थोडीशी गर्दी दिसली म्हणून मी विचारलं की बाबा काय दारू बिरू विक्री का नाही म्हणे तिथं. पण मी जेव्हा गेलो तर तिथून तो दारू विक्रेते ते पळाले. त्याच्यानंतर मी तिथली जे काही पाहिलं तर जवळजवळ आतमध्ये 100 बॉटल्स होत्या आणि आतमध्ये स्कॅनर होता पैसे पे करायला आणि त्याच्यावर नाव होतं सूरज. त्याचा नंबर पण फोन नंबर मी पोलिसांना दिलाय. त्याच्यानंतर मागच्या बाजूला गेलो तर तिथं जवळजवळ 1000-2000 बाटल्या अशा पोत्यात खच्च भरलेल्या होत्या. म्हणजे त्या बऱ्याच दिवसाचा हा काळा बेरा धंदा चालू होता. आणि नंतर त्याच्यावरती कळालं की सुरेश गायकवाड हा जो कोणी मेंदुरी ग्रामपंचायतचा शिपाई आहे, याच्या आधी पण तो मोटार चोरीमध्ये सापडला होता आणि महादेवीच्या दारू विक्रीमध्ये अवैध दारू विक्रीतही होता आणि आता परत सापडला. आणि मग पोलिसांना मी तिथून फोन केला की त्याला कुठं आहे तिथं पकडा. त्याची मोटरसायकल तिथं पाहिली मी. त्या मोटरसायकलची आम्ही हवा वगैरे सोडून दिली होती, पण त्यांनी नंतर आम्ही पुढे गेल्यानंतर ती मोटरसायकल घेऊन गेला आणि तिथं तो बऱ्याच दिवसापासून व्यवसाय करतोय. आणि आमचं म्हणणं आहे की बीट हवालदाराचा त्याला अभय असल्याशिवाय तो हा धंदा करू शकत नाही. म्हणून आता मी त्याच्यावर तर कारवाईची मागणी करणार आहे, पण त्या बीट हवालदारावर पण कारवाई करण्याची मागणी करतोय. आणि तिथला जो पोलीस पाटील आहे, आमच्या गव्हर्नमेंटचा पगार घेतो आपल्या गव्हर्नमेंटचा, आणि तो जर तिथं लक्षच ठेवत नसेल तर मला वाटतंय तो पोलीस पाटील कामावरती तिथं राहायला नाही पाहिजे. त्यामुळे याच पद्धतीनं आता मी आलो तर इथं शहरातही इथं सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, ट्रॉफिकचं नियोजन चालू आहे आणि शहरवासियांनाही विनंती आहे की त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तुम्ही कैद होताय आणि तिथं डिटेक्ट झाल्यानंतर तुमच्या गाड्यांवरती कारवाई होणार आहे किंवा इथून जर वॉर्निंग दिली तर लगेच त्याला तुम्ही हल्लं पाहिजे. तुमच्याकडनं तसं जर होत नसेल तर मला वाटतं कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. आज मी FDA म्हणजे फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांशी पण बोललोय. त्यामुळे गुटख्यांवरती पण सक्त कारवाई होणार आहे. आदरणीय तुकाराम मुंडे यांनी तर कारवाईचा धडाका लावलाय. त्यामुळं अन्न भेसळवाले, दूध भेसळवाले, गुटखा विक्रेते, ड्रग्ज यांची कुणाचीच गय आता केली जाणार नाही. इथून मागेही माझ्याकडे तर मी कधी गय केली नाही आणि दारू विक्रेत्यांची पण गय केली जाणार नाही. त्यामुळं या सगळ्या बाबीमध्ये सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की परत या गोष्टी होणार नाही. तुम्हाला सुधारण्याचा वाव आहे, आता सुधरून घ्या, नाहीतर कारवाईला सामोरं जा. हे मोटार चोर जे आहेत ते मागं पकडून आणले होते तर त्यांच्यावरती हे जर गुन्हे वारंवार झाले, 2 पेक्षा जास्त गुन्हे, हे तडीपारीला पात्र होणार आहेत. त्यामुळं हे कायद्याचं राज्य, ह्या तालुक्यात कायदा आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा जो बोजवारा राबवीन करण बोजवारा, तर त्याला पोलीस डिपार्टमेंट कुठेही अभय देणार नाही. त्यांच्यावरती रीतसर कारवाई होईल. आणि असं जर वाटलं की पोलिसांकडनं पण यांचा बिमोड होत नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि मग पुढचं बघू आम्ही काय करायचं. 2 दिवसापूर्वीच PR साहेबांनी बाईट दिली होती की ट्रॅफिकवरती, नेमकी ट्रॅफिकवरती जागा मोबलक नाहीये, कुठे जागा पर्याय व्यवस्था करता येईल का? जागा बस स्टँडमध्ये पार्किंग व्यवस्था आहे किंवा आमच्या पोलीस स्टेशन तहसीलच्या समोर तिथं एक चौक आहे अगस्त्या चौकीच्या शेजारी, तर तिथं पण आपल्याला पार्किंग करता येईल. आपण काय करतो, रस्त्यात गाडी लावतो आणि दुकानात जातो, तर असं कृपा करून करू नका. थोडे 4 पावलं चालायला शिका सगळे जणांनी. कारण तुम्ही ट्रॅफिक जॅम करताय. पहिली एक तर गोष्ट काय की कुठल्याच दुकानदारांनी पार्किंग सोडलेली नाही आहे. सगळे रस्त्यावरती अतिक्रमित आहेत बरेच जण, आणि त्या आपण कुणाच्या रोजीरोटीवरती येऊ नये म्हणून त्यांना कुणाला आपण हलवण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला नाही, करणार नाही. पण याचा अर्थ असा नाही का तुम्ही सगळी पार्किंग रस्त्यात करावी. तुम्ही राजरोसपणे प्रशासन काय करतं पाहून घेऊ अशा पद्धतीनं बेफिकर वागावं, तर मला वाटतं असं काही नाही. प्रशासनाला सहकार्य करा. यातून हेतू एकच आहे की आपण सुधारलो पाहिजे, ट्रॉफिकला शिस्त लागली पाहिजे. बाकी नवीन म्हणजे कुठलेच मायबाप जनता व्यसनाधीन नाही झाली पाहिजे. या सगळ्यात आमचा प्रयत्न आहे. बाकी काही कुणाला त्रास देणं असा काही प्रयत्न नाहीये. त्यामुळं सुधारण्याला वाव आहे, सुधरून घ्या. जो सुधारला तो आपलाच आहे, जो नाही सुधारला तो शिक्षेला पात्र होणार. मग तुम्ही FDAच्या अधिकाऱ्यांशी बोललात,
काय सांगितलं त्यांना आणि काय आश्वासन एफडीएच्या अधिकाऱ्यांना सांगितलं मला 2 दिवसामध्ये अहवाल प्राप्त झाला पाहिजे. मध्ये बोरसे साहेबांनी त्यांच्या सहकार्यांनी तो भारत कोण तांबोळी ट्रेडर्स आहे तांबोळी यानं खरं तर त्याचं नाव काढून टाकायला पाहिजे. माझ्या भारत देशाच्या नावाला तो कलंक आहे. भारत हा त्याचं नाव आहे ना तसा हे करा ठराव करा का त्याला भारत हे नाव जर 2 नंबरचा धंदा करतोय तर तो नादान आहे. आणि त्यानं काहीतरी गुटख्यामध्ये तो सापडला, तो गुटखा रॅकेटमध्ये आहे, तर यातून तो कुठं सप्लाय करतोय. भविष्यात जर परत तुम्ही टपऱ्या बिपऱ्यांवाले गुटखे विकणार नेणार तर इथून सगळी चेन लागणार आहे का? कुठं विक्री करताय तुम्हाला दुकानदारांवरती पण कारवाया होणार आहेत. त्या भारत ट्रेडर्सवर कारवाई झाली. मी 2 दिवसात अहवाल मागवलाय की काय कारवाया किती जणांवरती कारवाया झाल्या. आणि जर समजा तरी राजरोसपणे गुटखा दिसला, आता मला या पोलीस स्टेशनच्या बाहेर गुटखा थुकलेला दिसतो इथं, तर या सगळ्या कारवाया मला अपेक्षित आहे की गुटख्यावाल्याची वरती कारवाई झाली पाहिजे, ड्रग्जवाल्यावरती कारवाई झाली पाहिजे, दारूवाल्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जेणेकरून आपला तालुका जो काही आहे तर तो सुसंस्कृत तालुका आहे, ती आपण दिशा ह्या महाराष्ट्राला देशाला दिली पाहिजे. जर समजा गुटखा संदर्भाने तुम्ही आज एफडीए अधिकाऱ्यांशी बोललात, परंतु पुढील तुमचा कृती कार्यक्रम काय असणार आहे त्याच्यावर? कार्यक्रम हाच राहणार आहे की जर एफडीए अधिकारी कारवाया करत नाही, सगळे पुरावे सापडत आहे, तर मी हे फूड अँड ड्रग मिनिस्टरकडे आणि आदरणीय तुकाराम मुंढेंकडे यांची सगळ्यांची फाईल देणार. आणि विधान आता अधिवेशन आहे, विधान भवनामध्ये पण याच्या विरोधात आवाज उठवणार की हे सगळं होतंय एकट्या तुकाराम मुंढेनच हे काम करायचंय का? मग बाकीचे अधिकारी करताय काय? त्याला सहकार्य सगळ्यांनी केलं पाहिजे, लोकांनी पण सहकार्य केलं पाहिजे. हा गुटखा विक्रीला येतो म्हणजे काय? तुम्ही खाताय म्हणून गुटखा विक्रीला येतो. तुम्ही अवैध दारू पिताय किंवा दारू पिताय, वैध असो नाही अवैध, म्हणून ती दारू विक्रीला येते. मग याच्यामध्ये आपण फक्त तुकाराम मुंढेंकडनं अपेक्षा करायची, आपण फक्त किरण लामटेंकडे अपेक्षा करायची, तर तुम्ही पण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि आपले कुटुंब निर्व्यसनी केली पाहिजे, आपण शिस्त पाळली पाहिजे असं मला वाटतं. एक वेगळा प्रश्न आहे फक्त, आपल्या बस स्थानकाला 25 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालंय, काय सांगाल? ही खरं तर अभिमानास्पद बाब आहे, गौरवाची बाब आहे. अकोले बसस्थानकाला जे 250 फेऱ्यांच्या वरचं बसस्थानक आहे, 250 आणि 500च्या मध्ये, खरं तर आपलं बसस्थानक हे महाराष्ट्रात सर्वोत्तम आहे मी सांगतो. परंतु 250 फेऱ्याचा क वर्गाचा जो हे होता त्यातलं पहिलं मानांकन आपल्याला भेटलंय, त्याला प्रथम क्रमांक भेटलाय. याच्यात 2020 पर्यंतचं बसस्थानक आणि त्यानंतर सुधारलेलं बसस्थानक आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक हे महाराष्ट्रात अव्वल आलंय, याचा मला आणि ह्या अकोल्याच्या सर्व जनतेला मनापासून अभिमान आहे. ज्यांनी ज्यांनी तिथे स्वच्छता ठेवली ठेवणार आहेत त्यांच्यासाठी मनपूर्वक त्याचं आभार आणि अभिनंदन. भविष्याच्या काळात अकोले तालुका महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पटलावरती चांगल्या बाबींसाठी कसा झळकन त्यासाठी पण प्रयत्न राहील. त्यासाठी नागरिक प्रयत्न तर करतील, पण तुम्ही वार्ताहरांनी पण सहकार्य करावं. त्यासाठी साधारणपणे किती रुपयांचा निधी बस स्टँडला आतापर्यंत तुम्ही त्याच्या सुशोभीकरणासाठी दिला? साधारणतः माझ्या अंदाजे 7-8 कोटीपर्यंतचा निधी जो आहे बस स्टँडचा परिसर आणि आतला आगार त्यासाठी दिला होता. आताही परत 1.5 कोटीची मी तरतूद केलेली आहे. नवीन बस ज्या आल्यात तर किती बस आल्यात तुमच्या प्रयत्नाने आता? 10 बस आतापर्यंत आल्या आणि आता परत 15 बस येतील, कदाचित ह्या जुनियर पर्यंत त्या बस येतील. दुसरी गोष्ट अजून अशी की करोना कालखंडामध्ये काही गावांच्या ज्या काही एसट्या जाणाऱ्या होत्या गावांना, ते एसट्या मात्र बंद केल्यामुळे काहीशी नाराजी लोकांमध्ये आहे, काय सांगा? तुमच्या माहितीसाठी जवळजवळ उलट आता काही फेऱ्या आम्ही वाढवल्यात. जिथं बस बंद होत्या तिथं चालू करून पण पाहिल्या, पण लोक याचा प्रवास करतात जीपचा आणि जे काही प्रायव्हेट वाहने त्याचा प्रवास करतात. नाहीतर याच्या आधी पण आम्ही बसेस उलट आज पुरुषवाडी सारख्या गावाला आम्ही बस चालू केली किंवा इकडं हिरविरा राजूर बस चालू केली, शिनीत बस चालू केली. अशा बऱ्याच ठिकाणी जिथं बस जात नव्हत्या तिथं उलट बस चालू केल्या. आता बसेस वाढल्या तर परत प्रत्येक ठिकाणी आम्ही बस नेणार आहे. उलट फुटसंडीची बस बंद होती ती चालून तिचा रिपोर्ट खूप चांगला आहे. तर असं काही नाही, पहिल्यापेक्षा आमच्या पेठेच्या वाडीपर्यंत पण एसटी जाते आहे. मध्ये रस्त्यांची कामं चालू होती म्हणून आम्ही काही दिवस बस बंद केल्या होत्या. साहेब, बस स्टँडवरती चक्कर मारल्यावरती स्वच्छता
जाणव होती का किंवा आगार प्रमुखांना काय काय चर्चा करण्यात मी आली? सांगतोय की बाकीच्या बसस्थानपेक्षा महाराष्ट्रातल्या अकोले बस स्टँडवरची स्वच्छता खूप चांगली आहे. माझी फक्त नागरिकांना विनंती आहे की प्लास्टिक तुमच्या डस्टबिन मध्ये टाका. डस्टबिन प्लास्टिक पाण्याची बॉटल पिलून दिली रस्त्यावर टाकून असं काही करू नका. कागद धरली दिले रस्त्यावर टाकून, खाली तंबाखू खाला गुटखा पचापच थुकले तर असं काही करू नका. शेवटी तिथं स्वच्छता 90-95% डेपो आणि डेपोचे कर्मचारी पाळतायत. पण आपलं पण कर्तव्य आहे की आपण जे जर महाराष्ट्रात बसस्थानक आलंय त्या बसस्थानकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक म्हणून आहे. तर आपण जर राजांची पाईक आहे ना तर त्याचं संवर्धन करणं, त्याची स्वच्छता ठेवणं ही जबाबदारी आपली आहे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.